नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. महात्मा गांधी असं म्हणाले होते की ज्ञान साधना करायची असेल आणि तीही निस्वार्थी वृत्ती जपून करायची असेल तर पुण्यासारखं शहर हे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये नाही आहे. आणि म्हणून पुण्यामध्ये इतक्या युनिक वास्तू तुम्हाला बघायला मिळतात. तर बघा ना, हेच आपलं भारत इतिहास संशोधक मंडळ, की जे मंडळ आज जवळपास 125 वर्षाचा इतिहास आहे या मंडळाला. तर हे मंडळ हे आता रिनोव्हेट झाले आणि मंडळाचे चिटणीस पांडुरंग बलकवडे सर आपल्यासोबत आहे. सर, तुमचं स्वागत आहे NDTVमध्ये. या. हो, नमस्कार. 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 मी असं म्हणालो की महात्मा गांधी असं म्हणाले होते की ज्ञान साधना करायची असेल आणि निस्वार्थी वृत्तीनं करायची असेल तर पुण्यासारखं शहर हे संपूर्ण हिंदुस्थानात नाही. खरंच आहे. आणि ही जी वास्तू आहे ही वास्तू पण युनिक आहे. मग आता तुम्ही त्याचं रिनोव्हेशन करायचा निर्णय केव्हा घेतला? साधारणपणाने एक 5 वर्षांपूर्वी मायदेश फाउंडेशन, ज्याची स्थापना अरुण जोशी नावाचे अमेरिकेतले उद्योजक आहेत त्यांनी केली. अनेक वर्ष ते अमेरिकेत आहेत. त्यांनी कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये त्याच्याशी संबंधित इलेक्ट्रॉनिक्स आणि फार मोठं यश मिळवलेलं आहे. परंतु प्रचंड त्यांनी जे काय काम उभं केलं, 4 पैसेही मिळाले, परंतु त्यांची सर्व श्रद्धा भारतावर आहे. आणि म्हणूनच माझ्या देशाची मला काही सेवा केली पाहिजे. मी देशाचं काही उत्तराई आहे, मी देणं लागतोय. आपल्या संस्कृतीचं, आपल्या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं, ही त्यांची भावना आहे. आणि त्याच भावनेतून त्यांनी माय देश, माझा देश या संस्थेची स्थापना केली. आणि गेली अनेक वर्ष या कार्यातून, व्यवसायातून मिळालेला जे धन आहे ते धन या देशाच्या कार्यासाठी वापरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यांनी अनेक प्रकारचे उपक्रम, शाळा आहेत, कोकणामधल्या ग्रामीण भागातल्या शाळा असतील, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर देणं असेल, त्यांना काही इमारती बांधून देणं असेल शाळेच्या पडलेल्या. किती साधारणपणे मदत केली आता आपल्याला? आपल्याला खरं तर त्यांनी 1 कोटी देण्याचं मान्य केलं होतं, परंतु आज त्यांनी 4.5 कोटी रुपये या वास्तूच्या, ज्याला आपण रिनोव्हेशन, पुनर्निर्मिती, जीर्णोद्धार यासाठी केलेले आहे. पण आता ही जी वास्तू आत्ता जशा स्वरूपात दिसते आहे ती तशीच आहे का त्याच्यात काही बदल केला आपण? नाही, ही मूळ वास्तू जवळजवळ, कारण की ही हेरिटेज वास्तू आहे, 100 वर्षापूर्वीची वास्तू आहे. आणि या वास्तूचं जे मूळ साचा आहे, जे स्ट्रक्चर आहे, जी रचना आहे, त्या रचनेला कुठल्याही प्रकारे धक्का न लागू देता, त्याच्यात बदल न करता या हेरिटेज वास्तूची, त्याचं रिनोव्हेशन, त्याचा विकास करण्याची परवानगी महानगरपालिकेने आपल्याला दिली. आणि त्यांच्या त्या नियमाच्या प्रमाणे आपण या वास्तूचा हा जसा सज्ज आहे तसाच, हो, असाच्या असा सज्ज आहे, अंबारी सारख्या बरोबर दोन्ही बाजूला. आता या बाजूला ज्या पद्धतीची बाहेर आलेली गच्ची आहे, हा जो काही सज्ज आहे, असाच या बाजूला करावा अशी आम्ही कल्पना मांडली. कारण की नाही म्हटले, महानगरपालिकेने सांगितले जे मुळात नव्हतं ते तुम्हाला करता येणार नाही. आम्ही ते मान्य केले. आणि आता तुम्ही वास्तूमध्ये जवळपास 3-4 वेगळी सभागृह केली. हो 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 हो. आज आम्ही ज्यांच्या स्मरणार्थ ही वास्तू उभी राहिली 100 वर्षापूर्वी, ते इतिहासाचार्य राजवाडे, त्यांची इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे, ज्यांनी या मंडळाची स्थापना केली 115 वर्षांपूर्वी. 7 जुलै 1910 या दिवशी एका उदात्त ध्येयाने त्यांनी या संस्थेची स्थापना केली. त्यांचे एक सहकारी खंडेराव मेहेंदळे सरदार, त्यांच्यासमोर त्यांनी ही कल्पना मांडली. खंडेराव मेहेंदळे
यांना ती कल्पना पसंत पडली आणि 7 जुलै या दिवशी विका राजवाड्यांनी इतिहास संशोधनावर एक आपला निबंध सादर केला. त्याला समोर श्रोते व जे होते ते खंडेराव मेहेंदळे 2 महापुरुष एकत्र आले आणि एका महान संस्थेची स्थापना केली. आपल्याला कल्पना आहे 350 वर्षांपूर्वी 1645 साली बाल शिवबा आपल्याच वयाच्या 10-12 आपल्या सहकाऱ्यांना घेऊन रायरेश्वरावर जातो आणि शंभू राजाच्या साक्षीने आपलं रक्त देऊन मी स्वराज्य निर्माण करणार अशा पद्धतीची शपथ घेतो. चित्र आपण इथे लावलंय महाराजांच्या राज्याभिषेकाचं, हा इथूनच सुरुवात करू आता. हा कारण की आपल्या सगळ्यांची प्रेरणा छत्रपती शिवराय आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे राजवाडे हे प्रखर देशभक्त होते. ते विद्वान पंडित होते, ते इतिहास संशोधक होते, ते तत्ववेत्ते होते, परंतु सगळ्यात महत्त्वाचं ते छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सिम भक्त होते. आणि त्याच राजवाड्यांच्या नावाने हे सभागृह आज विका राजवाडे सभागृह इथे करण्यात आलेलं आहे. आणि काय अप्रतिम सभागृह आहे बघा ना. इतिहासाच्या अशा वास्तूचं इतक्या आधुनिक पद्धतीनं सुद्धा आपण काय म्हणू त्याला एक जतन करता येऊ शकतं, संवर्धन करता येऊ शकतं. अधिक चांगल्या पद्धतीचं त्याचं एक रूपांतर सुद्धा, मी ह्याला रूपांतरच म्हणेन की एक आधुनिक सभागृहामध्ये तुम्ही याचं रूपांतर केलं. बरं इथे वेगवेगळे विभाग तुम्ही केलेत. मला फक्त आकडे सांगा. पोथी शाळेमध्ये किती पोथ्या आहेत आपल्याकडे? मला आकडा आता बघा, ही पोथी शाळा, या आमच्या पोथी शाळेमध्ये 42,000 हस्तलिखित पोथ्या आहेत. 42,000. भारतामधला पहिल्या 10 मोठ्या संग्रहामध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाच्या पोथी शाळेचा सहभाग होतो. राईट. चित्रशाळेमध्ये किती चित्र येतात आपल्याकडे? आता बघा, ही चित्रशाळा, ज्याला ऐतिहासिक, ज्याला मिनिएचर पेंटिंग म्हटलं जातं, लघुचित्र म्हटलं जातं, अस्सल चित्र म्हटलं जातं, अशी धार्मिक आणि ऐतिहासिक व्यक्तींच्या असे 2,000 चित्र मंडळाच्या संग्रहात आहे. भारतातला अशा पद्धतीच्या 2,000 चित्रांचा पहिल्या 5-10 संग्रहामधला आहे. त्याच्यामध्ये ही सर्व तुम्हाला, म्हणजे ह्याच्यामध्ये बघा, हे बाजीरावांचं घोड्यावरचं चित्र इथंच आहे, हे नानासाहेब पेशव्यांचं चित्र इथंच आहे, हे माधवराव पेशव्यांचं चित्र इथंच आहे, हे छत्रपती शेवटचे प्रतापसिंह छत्रपती आणि त्यानंतर आलेले आप्पासाहेब. वाह. इथंच सवाई माधवराव पेशवे आणि महादजी शिंदे आणि हे नाना फडणीस. बरं, आता बऱ्याच तुम्हाला आश्चर्य वाटेल औरंगजेबाबद्दल आपल्याकडं औरंगजेबाचं चित्र आहे. पण ते चित्र इतकं अस्सल आहे. पूर्ण मुघलांची चित्र मी तुम्हाला दाखवणार आहे, पण ते पुढच्या भागामध्ये. पण त्याच्या आधी आता बघा, हा अली आदिलशाह, हा इब्राहिम आदिलशाह, सगळ्या आदिलशाहांची चित्र. शेवटचे सेनापती बापू गोखले यांचं चित्र आहे. नानासाहेब. त्याचबरोबर धार्मिक चित्र आहेत. ही इतकी सुंदर हनुमंताच्या, मारुतीरायाच्या दोन्ही खांद्यावर प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण आहेत. सर, दप्तरखान्यामध्ये साधारणतः किती आपल्याकडे दप्तर असतील? आता आपल्याकडं 25 लाख मोडी कागदपत्र आहे. 25 लाख. 2,500 फारसी परमान आहेत. आणि अगदीच बाळबोध प्रश्न मी सरांना विचारला की यापैकी किती अप्रकाशित आहेत, तर त्यांनी मला सांगितलेला आकडा काय सर? 25 लाख. साधारण 25 लाखामध्ये आजपर्यंत अप्रसिद्ध असे साधारण 23-24 लाख असतील. ग्रेट. म्हणजे आमच्या समोर फार मोठं आव्हान आहे. मी ज्यावेळेस 1975 साली मोडी शिकण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस मोडी शिकण्यासाठी व्यवस्थाच नव्हती. अवघ्या महाराष्ट्रात 10-12 लोकांना मोडी येत होतं. आणि अशा परिस्थितीत माझ्या गुरुनी मला सांगितलं की जोपर्यंत तू मोडी शिकत नाही तोपर्यंत इतिहासाचं रक्षण. आता बघा, ही पुस्तकं बघा, ग्रंथालय, हे ग्रंथालय
या ग्रंथालयामध्ये शिवाजी महाराजांच्या हयातीमध्ये जे ट्रॅव्हलर्स ऑफ टॅवेनो हा फ्रेंच होता, जो शिवाजी महाराजांच्या काळामध्ये भारतात आला, त्याने भारत पाहिला, स्वराज्याला भेट दिली, शिवाजी महाराजांविषयी त्यांनी ऐकलं, पाहिलं आणि त्यांनी या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांबद्दल अतिशय आदराने लिहितो. 10 शब्द जे मलाही अंगावरती असा रोमांच की त्याने शिवाजी महाराज की याच दक्षिणेमध्ये एक आदर्श राजा निर्माण झाला, आदर्श की ज्याने या देशातल्या अनेक शतकांच्या जगातल्या सगळ्यात बलाढ्य अशा आदिलशाही सत्तेशी संघर्ष केला, औरंगजेबाशी आव्हान दिलं आणि ज्याने ह्या मराठी राज्याची स्थापना केली. पहिल्या माळ्यावरती आपण जाणारच आहोत, पण त्याच्या आधी एक छोटासा प्रश्न. आणि हे बघा, इथं शिवाजी महाराजांविषयीचे इथले त्यांचे सगळे शब्द आहेत. इथं फारसी आणि अरेबिक, फारसी आणि इंग्रजी डिक्शनरी आहे, 1777 सालातली आहे. पर्शियन, अरेबिक, इंग्लिश शब्दकोश. इथं ग्रँडफचं पुस्तक आहे, ही मराठ्यांची बखर आणि त्याचं केलेलं भाषांतर आहे. अशा पद्धतीची अतिशय दुर्मिळ इथं पहिल्या माळ्यावरती आपण जाऊ आता, कारण वरच्या माळ्यात पण त्यांनी दुर्मिळ वस्तू संग्रह, लघुचित्र संग्रह, लघुचित्र आणि हे फर्मन आहे दफ्तरखान्यातले. एक छोटा प्रश्न आहे की जो अनेक प्रेक्षकांना पडेल आता, की जर 4.5 लाख ही अप्रकाशित असलेली आपल्याकडचे ऐतिहासिक दस्त आहेत, नाही सॉरी 24.5 लाख, 24 लाख, त्याचं महाराष्ट्रासमोर त्यातला इतिहास यावा यासाठी सरकारी पातळीवरती काही करणं शक्य नाहीये का? काय की हे आमचं दुर्दैव आहे. आज आमच्याकडं स्पर्धा लागलेली आहे पुतळे उभारण्याची. काय आहे की आम्हाला स्मारकापेक्षा इतिहास महत्वाचा आहे. तो इतिहास सत्य समजून घेतला पाहिजे. आज कोणीही उठतं आणि इतिहासावर भाष्य करतात, सगळे राजकीय नेते. खरं तर आज इतिहास हा राजकारण्यांचा विषय झालेला आहे. इतिहासकार बाजूला पडलेत, ज्ञानी व्यक्ती बाजूला पडलेत. नाही, मग सरकार काही करू शकतं का याच्यामध्ये? निश्चित करू शकतं. आज हा बहुमोल ठेवा आहे, याचं जतन झालं पाहिजे, याचं संवर्धन झालं पाहिजे. हे जर आणि याच्यातला इतिहास आहे तो जगासमोर आला पाहिजे. त्यातनं काय नवीन इतिहास सामोरे येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? काही नाही, आपला तो गौरवशाली मराठ्यांचाच नव्हे, त्याच्याही अगोदर ह्या महाराष्ट्राला, हा महाराष्ट्र धर्म आहे, हा साधू संतांचा देश. लक्षात ठेवा, ज्यावेळेस महाराष्ट्र आणि भारत याच्यामध्ये आपल्याला एक फरक दिसतो की इथं ज्ञानदैवे रचिला पाया तुका झालासी कळसे. वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय, गणपती संप्रदाय, महानुभाव संप्रदाय, ह्या सर्व संप्रदायांनी महाराष्ट्राला घडवलेलं आहे. ज्यावेळेस या देशामध्ये शास्त्र धर्म नाही, कोणीही ह्या देशाच्या आणि संस्कृतीच्या रक्षणालाच राजा नाही, आणि अशा काळात साधू संतांनी आपल्या संस्कृतीच्या रक्षणाचं कार्य केलं. नाही, अलीकडच्या आपल्या समाजाला दिशा देण्याचं काम केलं. आणि म्हणूनच तुकोबाराय असतील, समर्थ रामदास असतील, या 17व्या शतकातील संतांनी देशाला एक दिशा दिली आणि त्यातूनच शिवाजी महाराजांना एक मोठी प्रेरणा मिळाली. आणि शिवाजी महाराजांनी हे स्वप्न मनाशी बाळगलं आणि ते सिद्ध करण्याचं. आणि अलीकडे पंतप्रधान त्या भक्ती संप्रदायाबद्दल वारंवार बोलताना दिसतात आपल्याला. इथं बघा तुम्हाला दप्तरखाना, इथं हा दप्तरखान्यातले अत्यंत शिवाजी महाराजांचं पत्र आहे, अष्टकोनी शिक्का आहे. थोरल्या शाहू महाराजांचाही अष्टकोनी शिक्का आहे, पण त्यांचा शिक्का वेगळा आहे. छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर शहाजी राजांचं आज्ञापत्र, राजमाता जिजाऊंचं एकमेव पत्र, शिवाजी महाराजांचा शिक्का आहे. इथं बाळाजी बाजीराव की ज्यांच्या काळात 18व्या शतकात अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण झालं. थोरले माधवराव पेशवे, पानिपतावर मराठी राज्य धासळलेलं आहे, पुन्हा ती इमारत सावरण्याचं कार्य केलं. बाळाजी विश्वनाथ पेशवे ज्यांनी दिल्लीवर, आणि सगळ्यात महत्वाची सनद मी ह्याच्याकडे लक्ष वेधू इच्छितो,
हा. मुघल बादशाह अहमद शहाने सदाशिवराव भाऊंना पाठवलेलं पत्र आहे 1753 मध्ये. तो काय म्हणतोय मुघल बादशाह की माझा वजीर गाझीउद्दीन यांनी मला कैद केलेलं आहे आणि कोणत्याही क्षणी तो माझी हत्या करेल आणि अशा वेळेस या जगामध्ये अल्लाशिवाय माझं रक्षण करण्याची ताकद फक्त मराठ्यांमध्ये आहे. चला पेशव्यांमध्ये, छत्रपतीमध्ये. तुम्ही या दिल्लीत माझं रक्षण करा आणि हे मुघल राज्य तुम्ही तुमच्या ताब्यात घ्या. हे दिल्लीच्या मराठ्यांचं कर्तृत्व आहे. हे मराठ्यां आणि ही जे काही फरमान आहे हे मराठ्यांच्या इतिहासातला एक सुवर्ण पान आहे. वाह, बघा सरांनी किती छान सांगितलं. बरं त्याच्यामध्ये आता बघा ही पांडुरंगाची मूळ मूर्ती आहे. जिजाऊंचं जे पत्र आहे हो, किंवा शहाजीराजांचं जे पत्र आहे, जिजाऊ आपल्या पत्रात काय म्हणतायत? जिजाऊंनी एरवड्याचे तिथं जे तबीब म्हणून होते त्यांना दिलेली ती सनद आहे. जी त्यांनी गणो बाबाजी तबीब म्हणजे वैद्य त्यांना दिलेली ही इनामाची सनद आहे. आणि शहाजीराजांच्या पत्रात काय? शहाजीराजांच्या पत्रात आज्ञापत्र. आज्ञापत्र आहे की पांडेश्वर, की ज्या पांडेश्वराला शहाजीराजांनी त्या देवस्थान यादवकालीन देवस्थान आहे त्याच्या सर्व प्रकारच्या काळजी घेणे, पूजा अर्चा नैवेद्य नंदादीप याच्यासाठी दिलं. पण काय दुर्दैव आहे, पुढे औरंगजेबाने पांडेश्वराच्या मंदिरावर हल्ला केला, मंदिर उद्ध्वस्त केलं आणि मग पुन्हा औरंगजेबाच्या निधनानंतर शाहू छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा पांडेश्वराचा त्या अत्र्यांनी, रघुनाथ पंत अत्र्यांनी जीर्णोद्धार केला आणि म्हणून शाहू महाराजांनी पुन्हा पांडेश्वराची सनद दिली. अशा पद्धतीची. आणि शिवाजी महाराजांचं पिंपरी चिंचवड वासियांना एक काहीतरी पत्र आहे. हो, ते काय पत्र आहे? की मुघलांच्या हल्ल्यामध्ये आपल्या गावाचं नुकसान होतंय, देवस्थानाचं नुकसान होतंय आणि म्हणून शितोळे देशमुखांना सांगितलंय की आपण ज्यांचं नुकसान झालंय त्या आपल्या प्रजेला सवलती देऊ, करामध्ये माफी करू आणि पुन्हा ह्याला म्हणतात लोककल्याणकारी राजा. खरोखर लोककल्याणकारी राजा. म्हणजे मला तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वार्थाने सर्व गुण संपन्न असलेला एक राज्यकर्ता वाटतो. हा आपला हे पांडुरंग आहे. मूळ मूर्ती लोकांना कल्पना नाही की हीच ती पांडुरंगाची मूळ मूर्ती आणि तशीच आपल्या तुळजाभवानीची पलीकडच्या बाजूला तुम्ही तुळजाभवानीची मूर्ती जिचं रूप आपल्याला पाहायला मिळत आपण नाही. पहिल्या माळ्यावरती जाऊ, कारण तुम्ही इतकी छान शिल्प तिथं. शिवाजी महाराजांचा भारतातला पहिला पुतळा. हा ना? होय, भारतातला पहिला पुतळा. होय. कशा अर्थाने? आम्ही सांगतो. हा, हे शिवरायांची पहिली प्रतिमा, शिवरायांचा पहिला पुतळा. ज्या वेळेस पुण्यामध्ये शिवाजी मंदिरमध्ये शिवाजी महाराजांचा पहिला अर्धपुतळा केला गेला, तो संगमरवराचा. त्याचं काम फडके नावाच्या शिल्पकारांना दिलेलं होतं आणि तो संगमरवराचा पुतळा घडवण्या अगोदर मातीमध्ये, प्लॅस्टरमध्ये त्यांनी पहिला शाडूमध्ये केला. त्या शाडूचा प्लॅस्टरचा पुतळा केला आणि त्याच पुतळ्यावरून तो संगमरवराचा आज पुतळा सिद्ध झालेला आहे की जो भारतातला शिवरायांचा पहिला पुतळा. म्हणजेच आज आम्ही भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जतन करून ठेवलेला हा शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा आहे. त्यानंतर प्रेक्षकांना मला एक विनंती करायची आहे की तुम्ही इतर वेळेला पर्यटनासाठी जात असता, ऐतिहासिक वास्तूही पाहायला जात असता, पुण्यात आल्यानंतर हे जे पांडुरंग बलकवडे आणि आत्ताच्या विद्यमान मंडळांनी भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये जे अमूल्य असं कार्य केलं आहे, आता हे बघा ना किती छान अशी वास्तू झाली आहे. जे जतन केले ते तुम्ही आवर्जून पहा, आपल्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यांना घेऊन या आणि हा इतिहास, कारण आता ते जे सांगतायत ते ऐकून मला जसं वाटतं की आपण अनेक गोष्टी ह्या इतक्या जवळून पाहण्याची संधी का दडवतो. ही संधी आहे ना पुण्यामध्ये. सर आता पहिल्या माळ्यावरती आपण जाऊ. मग पुतळ्याबद्दल तुम्ही काहीतरी बोलत होता की त्यानंतर राजश्री शाहूंनी त्यांच्या प्रेरणेतून पुण्यामध्ये SSPMS छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने स्थापन झालेल्या शिक्षण संस्थेमध्ये शिवाजी महाराजांचा एक भव्य आणि अप्रतिम पुतळा की जो शिल्पकार करमरकरांनी सिद्ध केला. जगातला शिवरायांचा सर्वात सुंदर
असा तो पुतळा घोड्यावरचा आहे. करमरकरांनी मला वाटतं 100पेक्षा अधिकचे पुतळे हो, महाराजांचे हो, केले. हो, हो. आता ही जी तुम्ही हे पण आपल्याकडे असलेल्याच सगळ्या वस्तू. या सगळ्या वस्तू आहेत की जो आपल्या पुण्याचा, महाराष्ट्राचा नव्हे भारताचा ठेवा आहे. पण हा आता आमच्या प्रेक्षक संस्कृतीचा आले ठेवा तुमच्याकडे आहे. बघायला तर हो. हे त्यांना पाहता येतं का? होय, निश्चित निश्चित. कारण ह्या फक्त प्रिंट आहेत इथे हो, लावलेल्या आणि ह्या सगळ्या वस्तू आम्ही हम्म. आपल्या अभ्यासकांना, आपल्या शिवप्रेमींना, हम्म. इतिहासप्रेमींना, संस्कृतीप्रेमींना दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. आठवड्यातनं कारण कोणत्या की या- दिवशी हे खुलं असतं आणि किती वेळात आता आ, लोकांना? मंडळाला फक्त गुरुवारी सुट्टी असते. सोमवारपासून ते म्हणजे मंगळवार ते मंगळवार हा कधीही बुधवारपर्यंत आपण कधीही. आणि त्यासाठी काही फीस वगैरे आपण चार्ज करतो? अगदी नाममात्र आहे. बर. आम्हाला जास्तीत जास्त मंडळींनी हे पाहावं आणि त्यापासून प्रेरणा घ्यावी. शिवाजी हीच आहे. महाराजांचं अप्रतिम असं पण मुंबईमध्ये असलेलं असं हे चित्र तिथेच आहे मुंबईमध्ये हो पाहता हो, येणार सर. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई, मुंबईतलं. तिथं शिवरायांचं जे अस्सल चित्र आहे, जे भारतातील, त्या चित्राची आम्ही कॉपी इथं ठेवलेली आहे की लोकांना समजलं पाहिजे. हो. छान. पण आता ही ती खाली पत्र आपण जी हे बघितली मोडी कागदपत्र जे आपण इथं तुम्हाला ती पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचं शिक्क्याचं पत्र आहे. त्याच्यामध्ये छत्रपती त्यांचे संभाजी महाराजांनी कुणाला लिहिलं? शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे छत्रपती संभाजी महाराजांनी चिंचवडकर मोराया गोसावी संस्थानला दिलेलं पत्र आहे. त्या पत्रात महाराज म्हणतात संभाजी महाराज म्हणजे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोराया गोसावी संस्थानाकडून जे धर्मकार्य चाललेलं होतं, गायीच्या रक्षणाचं कार्य आहे, आणि म्हणूनच शिवाजी महाराज त्यांना देवांनी, चिंतामणी देव मोराया गोसावींची चिरंजीव, त्यांनी शिवाजी महाराजांना जे पत्र लिहिलं आहे त्यात की तुम्ही गोरक्षक आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक आहे ती, ज्याच्याहून कायम चर्चा आणि होत असते महाराज. ते देवांनी शिवाजी महाराजांना दिलेली उपाधी आहे की तुम्ही गो ब्राह्मण प्रतिपालक आहे ती. आता शिवाजी महाराजांनी दिलेल्या सनदेमध्ये देखील हा शब्द महाराजांकडून तो उल्लेख झाला आहे गो ब्राह्मण की महाराज आता शिवाजी महाराजांच्या पत्रात शिवाजी महाराजांनी स्वतःला ती उपाधी लावून घेतली आहे, गो ब्राह्मण प्रतिपालक. आता त्यावरून लोकांना काय चर्चा एक करायची वेगळा असेल ते प्रश्न आहे, करेल. अगदी एका वाक्यात मला उत्तर देत आवडेल. संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक की धर्मरक्षक? दोन्ही आहे. अरे स्वराज्याचं रक्षण केलं म्हणून तर धर्म राहिला, आणि धर्माच्या रक्षणासाठी स्वराज्याचं रक्षण, आणि स्वराज्याच्या रक्षणामुळे धर्मरक्षण. आधी कोंबडा का आधी अंड, असं तो प्रश्न हे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं रिजेक्ट्स म्युझियम, राष्ट्रीय संग्रहालय नेदरलँड इथलं काय आपण त्याला तैलचित्र म्हणूया काय? नाही, मूळ चित्र आहे. चित्र नाही, तिथे नाहीये. हे हे मूळ. छत्रपती हे छत्रपती संभाजी महाराजांचं हा. हे संभाजीनगरच्या संग्रहामध्ये आणि असणार हे आहे. सर? हे सगळी अस्सल हे ग्रंथ आहेत बघा, की या ग्रंथांमध्ये सुवर्ण अक्षरामध्ये, सोन्याचं अक्षर, नुसतं सुवर्ण अक्षर नाही तर सोन्याच्या अक्षरामध्ये, सोन्यामध्ये केलेलं ही पोथी आहे. इथं तुम्हाला ऋग्वेद, जे आपले जे वेद आहेत त्यातली सगळ्यात जुनं ऋग्वेद, ते इथे पाहता येईल ते ऋग्वेद इथं पाहायला बघेल. ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबा रायांची ज्ञानेश्वरी इतकी सुंदर हस्तलिखित, सगळ्यात जुन्यापैकी ही प्रतिमा आहे. तुकाराम महाराजांचा हस्ताक्षर तुम्ही मला दाखवणार होतात. हो, दाखवतो ना. आता हे बघा, हे दुर्मिळ, आणि हे पहा की हे देशाचं भूषण आहे. हे देशाचं भूषण आहे. हो, कशा अर्थाने म्हणतात की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सिंहासन बत्तीशी, विक्रम आणि वेताळ यांची कथा. या विक्रम आणि वेताळच्या कथेमध्ये प्रत्येक प्रसंग विक्रम वेताळाला घेऊन जातो, वेताळ त्याला एक प्रश्न टाकतो आणि त्या प्रश्नाचं उत्तर विक्रमादित्य देतो. तुम्हाला स्वतःला हाताळायचं असेल तर तुम्ही कसं हाताळता?
आम्ही अतिशय नाजूक पद्धतीने हाताळतो. तर यामध्ये हे बघा जगातलं- आता हे हा. इतकं सुंदर काम आहे. एखाद्या लहान केसाने इतक्या बारीक ब्रशनी करावे अशी ही सुंदर, ही सुवर्ण याला अक्षरात संपूर्ण नाही? सोन्याचं काम वा. आहे. आणि ह्याच्यात विविध रंग, हे नैसर्गिक रंग वापरलेले आहेत. पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना मी विनंती करेन की सुवर्ण अक्षरामध्ये हा लिहिलेली- विक्रमादित्याचा दरबार आहे. अरे गुप्त 4थ्या शतकामध्ये हा विक्रमादित्याचा तो अष्टप्रधानांचा दरबार आहे. ही सिंहासन विद्वान बत्तीशी पंडित. आहे. सिंहासन याची किती बत्तीशी पानं आहे. आपल्याकडे आहेत तो हा बरोबर. संपूर्ण ग्रंथ आहे. वा. याच्यामध्ये शेकडो चित्र आहेत. आणि एक एक चित्र बघा किती सुंदर आहे. या चित्रांची आपल्याला कल्पना येईल. ह्या चित्रांकडे बघितल्यानंतर हे महाराष्ट्राचंच नव्हे तर हे जगाचं भूषण आहे, आपल्या देशाचं भूषण तर आहे. किती वर्षापूर्वीचा हा ग्रंथ असावा? हा ग्रंथ साधारणपणाने 300-400 वर्षांच्या अगोदरचा आहे. आणि असा हा सुंदर ग्रंथ याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये लेखन आहे आणि याच्यावरचं नक्षीकाम बघा. आणखी एक त्या सिंहासनाच्या पानावरची पोथी बघा, ही अप्रतिम बघा. हे किती सुंदर काम केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा महाराष्ट्राला असं सगळं पहिल्यांदा दाखवण्याचं बघा. श्रेय आम्हाला तुम्ही संपूर्ण द्या. सोन्याचं काम आहे आणि छान. प्रत्येक पानावरचं नक्षीकाम सर, वेगळं वाचता आहे. येते? हो, वाचा. देवनागरीमध्ये इति इति. प्रशस्तितः ततो राजा खोपुरी मगानू अतोराजनी अशा पद्धतीने हे संस्कृतमध्ये इति सिंहासन द्राक्ष त्रिशतका सप्तमी कथा, म्हणजे इतकं सिंहासन बत्तीशी ह्या ज्या वा वा वा. कथा आहेत, प्रत्येक कथेचं त्यामध्ये किती दिलेलं. पानं सर ही स्वर्ण अक्षर? आणि साधारणपणाने ही 1000 पानाची सिंहासन बत्तीशी हा ग्रंथ आहे. वा. तर हे हा सगळं तुम्हाला इतिहास इथे पाहता संशोधक येईल. मंडळाचा अत्यंत आणि- दुर्मिळ असा हा ग्रंथ आहे. आणि अशा आपल्याकडे किती पोथ्या? 42,000. हे आणि हे पोथ्या. बघा, हे वैभव पहा. यामध्ये ज्याला आपण म्हणतो की दशावतार, भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला दाखवलेलं विश्वरूप दर्शन आहे. इथं गजेंद्र मोक्षाची कथा आहे आणि वरती भगवान श्रीकृष्णाचा जन्म आहे. वा. हे चित्र आपल्याला पाहिला नंदराजा आणि त्यावेळेस कृष्ण जन्माच्या वेळेसची कथा आहे. आणि ती यमुना नदीमधून नंदराजा भगवान श्रीकृष्णाला जातोय, प्राणी त्याच्यावर हल्ला करतायत आणि अशा सर्व संकटातून ते पूर आलेला उसरलेला आहे. आणि जेव्हा यामधून- अर्जुनाला हा प्रश्न पडला तेव्हा जो गीताउपदेश झालेला आहे तेव्हाचा तो प्रसंग होय, आहे. की मी काय करू पुढे चला. त्याच्या आपण तुकाराम महाराजांचं हे- आणि हा. हे पहा, इथं दशावतार आहेत. किती विविध रंगाने ह्या छटा आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू रामचंद्रांची कथा, कस्य, मत्स्य, वराह, नरसिंह, वामन अशा दशावतारांच्या भगवान श्रीकृष्ण. आणि ह्याच्यामध्ये रावण बघा, इथं रावण तुम्हाला पाहायला मिळतोय. हा ना, दशा रावण. इथं प्रभू रामचंद्र आणि रावणाची कथा आहे. तुकाराम महाराजांचं स्वतःचं हस्तलिखित पण मी तुम्हाला दाखवणार आहे, कारण सरांनी मला आता सांगितलं की बघा, हस्तलिखित इथं हे आहे. ग्रंथ हा. बघा. हा, ही मराठ्यांची बखर आहे, ग्रँड डफची. हे हिंदुस्थानचा इतिहास आहे. जांभेकरांनी लिहिलेला. हा एल्फिस्टननी केलेला आणि जांभेकरांनी त्याचं भाषांतर केलेलं आहे. हा हिंदुस्थानचा इतिहास आहे. पण हे सगळं जतन करण्यासाठी हे काय बघा, छत्रपती राजाराम महाराजांचं चित्र आहे. जे आपण पाठ्यपुस्तकामध्ये मुखपृष्ठावरती बघितलेलं आहे. मराठ्यांचा इतिहास काही प्रमाणामध्ये जेव्हा सांग, ही अशी शस्त्र तुमच्याकडे किती आहेत, होय, सर? हा. आपल्याकडे 1,500 शस्त्र आहेत. आता ही बघा, पंचधातूची तोफ आहे. ह्या सोन्याचं काम असणाऱ्या तलवारी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी, खंजीर आणि ह्याच्यामध्ये हे कटारी आहेत. या कटारीमध्ये बघा किती सुंदर कोरीव काम आहे. घ्या तुमच्या त्यामध्ये- हातात सर, दाखवा आम्हाला ती कट्यार. बरं, अफजल खानाचा जो वध महाराजांनी हे केला, बघा, हे बघा किती सुंदर आहे. सोन्याचं काम आहे या कटारीवर. आणि त्याचबरोबर
इथे शिकार करताना दाखवलंय. हो हा वाघ आहे. वाघ शिकार करतोय, प्राण्याचीच करतोय तो शिकार. हो, प्राण्याची. हम्म. आणि ह्या पद्धतीने हरणाची शिकार करताना दाखवलेला आहे. आणि हे ह्याच्यावर संपूर्ण सोन्याचं काम आहे बघा. हम्म. नक्षीकाम आहे सोन्याचं. वा. चला सर पुढच्या ह्याच्यात मला थोडंसं पॉटरीपेक्षा तुम्ही इतिहास काळात जे काही जतन करून ठेवलंय आणि खास करून हा, औरंगजेबाच्या संदर्भातलं जे मोगलांचं जे हे दानपट्टा आहे इथं. आणि हे ह्याला फार मोठं महत्व आहे. कारण की भारत इतिहास संशोधक मंडळाला भारतामध्ये उत्खनन करण्याची परवानगी आहे. भारतामध्ये कुठल्याही ठिकाणी उत्खनन करायचं असेल तर त्याला भारत सरकारची परवानगी असावी लागती. आणि भारत इतिहास संशोधक मंडळाने 2 ठिकाणी उत्खनन केलं. एक देवगिरी किल्ल्याचं उत्खनन केलं आणि मग हे आता कराडचं देवगिरी किल्ल्याचं उत्खनन आहे ते. केलं. हे देवगिरी किल्ल्यात की जिथं यादवांचं राज्य होतं, ही महान गौतम बुद्धांची दगडावरची कोरीव मूर्ती आहे. हे बघा, ही त्याचबरोबर आपल्याला इथं वेगवेगळे, हे बघा, ही देवता आहे. त्याचबरोबर ह्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारची ही 2000 वर्षांपूर्वीची सातवाहनकालीन ही भांडी आहेत खापराची की ज्याच्यावर हे काम केलेलं आहे. हे बघा, हे सगळे काठ असलेले हे ब्लॅक अँड रेड पॉटरी, ही 2000 वर्षांपूर्वीची भांडी आहेत. ही शस्त्र आहेत. आणि हा शाळीग्राम आहे. हा फॉसिल्स 50,000 वर्ष, 1,00,000 वर्षांपूर्वीचं हे फॉसिल्स आहे. 1,00,000 वर्ष? होय. याला आपण शाळीग्राम म्हणतो. बघा, हा शाळीग्राम असा हो, असतो? समुद्रातल्या एका प्राण्याचा दगड झालेला आहे. हा ना? होय. समुद्रातल्या एका प्राण्याचा जो दगड झाला तो 1,00,000 वर्ष जुना आहे आणि तो पुण्यात तुम्हाला भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये पाहता येईल. आणि या मंडळाचं म्हणजे राजवाड्यांपासून खरेपासून ते पांडुरंग बलकवडे आणि आत्ताचे विद्यमान अध्यक्ष असलेले अशा सगळ्या मंडळींचा महाराष्ट्रावरती मी म्हणेन की उपकार आहेत की त्यांनी ते इतक्या छान पद्धतीनं जतन करून ठेवलं आहे. पुढच्या भागामध्ये मी तुम्हाला संत तुकाराम महाराजांचं हस्तलिखित, त्याबरोबरच सगळ्याच मोगल सरदारांची छायाचित्र, त्याबरोबर सगळ्या पेशव्यांची चित्र, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराजांची चित्र ते दाखवणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV मराठी. लगेच परत येतो.